बुलढाणा वन विभाग हद्दीत गिरडा येथील भर दुपारी अंगावरती शहारे उभी करणारी चित्तथरारक घटना घडली आहे। भर दिवसा बिबट्याने शेतात अचानक शेतकऱ्यावर हल्ला करून गिरडा डोंगराच्या 500 फूट खोल दरीत नेऊन ठार मारल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर भयभीत झाला असून या धुमाकूळ दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्हा वन विभाग आणि अजिंठा डोंगर पर्वतरांगांत गिरडा घाट हा जीवघेणा घाट झालाय। या डोंगर घाटात भर दिवसा बिबटे तसेच अस्वल आणि अन्य हिंसक वन्य प्राणी धुमाकूळ घालत असून मोठ्या प्रमाणात रोडवर आणि शेतात आढळून येत आहेत। गिरडा गाव येथील शेतकरी सुनील जाधव यांना अशी माहिती मिळाली की शेतात माकडांनी मोठा धुमाकूळ घालून शेतातील पिकांचे नुकसान करत आहे। त्या माकडांना हाकलून लावण्यासाठी सुनील जाधव गोंधनखेड शिवारात गेले असता माकडांना शेताच्या बाहेर हाकलत असताना अचानक मकातून बिबट्याने सुनील जाधव यांच्यावर भर दुपारी हल्ला करून चक्क गळ्यावर हल्ला करून गिरडा घाटाच्या 500 फूट खोल दरीत तोंडामध्ये नेऊन या शेतकऱ्यावर क्रूरतेने हल्ला करून ठार केल्याची दुःखद घटना घडली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे बिबट्यांची तसेच हिंसक वन्य प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे। या शेतकऱ्याला 9 वर्षाची मुलगी असून या संबंधित शासन प्रशासनाला आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी केली आहे। कुटुंबातील मुख्यकर्ता या बिबट्याच्या हल्ल्यात दगावला असून तसेच गिरडा घाटात डोंगराच्या कडेला आणि गावाला लवकरात लवकर संरक्षण भिंत कठडे किंवा तार कंपाऊंड करून देण्यात यावे, तसेच माकडांचा देखील बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी समस्त ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे। माझं नाव प्रवीण विजय गायकवाड, राहणार गिरडा। मी या गावचा रहिवासी आहे। हा जो प्रकार घडलेला आहे बिबट्याचा, यामध्ये समजा त्या शेतकऱ्या प्राण गेलेला आहे, ही घटना नेमकी कशी झाली, काय सांगाल या घटनेसंदर्भामध्ये? ते काल दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान वानेर हे करायला गेलेले होते। तर तिथं बिबट्या दडून बसलेला होता मक्कामध्ये। तर त्याने एकदम अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि कमीत कमी 500 फूट दरीत खोल त्याला घेऊन गेले आणि तोपर्यंत मृत्यू झालेला होता त्याचा। तर त्याला एक छोटी 3ऱ्या वर्गातली एक मुलगी आहे। शासनाने काहीतरी त्याच्याकडे पाहावं, कारण तिच्या वडिलास त्याच्यावरून आता हात निसटून गेलेला आहे। त्यांची एक पत्नी, 2 भाऊ, आई वडील आहे। तर सरकारनं काहीतरी त्यांना मदत द्यावी आमची एक अशी इच्छा आहे। आणि या गावाला काहीतरी संरक्षण भिंत वगैरे काहीतरी त्यांनी हे करावं। मागं पण 1 महिन्या अगोदर 3 बिबटे इथून पकडून नेलेले, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गावातले सगळे गावकरी तिथं राहून आणि त्या बिबट्याचं त्यांना हे करून दिलेलं आहे। कोणकोणते प्राणी आढळून येतात या डोंगरामध्ये? अस्वल, बिबट, वाघ। वन विभागाकडून काय अपेक्षा आहे मग तुमची या संदर्भात? वन विभागाने गावाला काहीतरी संरक्षण भिंत वगैरे काहीतरी जाळीचं तारेचं कंपाऊंड करून द्यायला पाहिजे, नाहीतर काही कठडे वगैरे काहीतरी त्यांचा बंदोबस्त लावायला पाहिजे, नाहीतर गावात राहणं मुश्किल होऊन जाईल। मी सदर व्यक्तीचा लहान भाऊ आहे, मृत व्यक्तीचा। आता ही घटना, जे बिबट्याची घटना, दुःखद घटना घडलेली, ही कशी घडली, काय सांगाल या संदर्भामध्ये? तो दुपारी शेतामध्ये जसं राखण करण्यासाठी गेलेला होता। वानेर होते तिथं, तर वानेर आणण्यासाठी गेला असता तो बिबट्या मक्कामध्ये दडून बसलेला होता। एकाकीच त्याने हल्ला केला त्याच्यात आणि खाली 500 फूट खाली वडत नेले। तुमची काय अपेक्षा मग शासनाकडून? त्याला एक छोटीशी 3ऱ्या वर्गात मुलगी आहे, 9 वर्षाची। सगळं आता त्याच्या आईवर शिवून टुकलेलं आहे। सरकारकडून काहीतरी मागणी आहे अशी की त्यांचं काहीतरी हे व्हावं म्हणून। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, बुलढाणा।